विविध सामाजिक कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून युवा नेते सुशील सरवदे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। प्रशिक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुशील राजाभाऊ सरवदे यांच्या वाढदिवसानिमित्त अंधशाळेत अन्नदान, सुधारगृहात फळं वाटप करून, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून तसंच अनेक लोक उपयोगी कार्यक्रम घेऊन वाढदिवस साजरा करण्यात आला। 31 जानेवारी बुधवार रोजी सायंकाळी बुधवार पेठ येथील मिदिल चौक येथे प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीनं भव्य नागरिक सत्कार लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यावेळी करण्यात आला। सर्वप्रथम शाहू फुले आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली। नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्स नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धास्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि बुद्धं शरणं गच्छामि। सदर सोहळ्यात सत्कार मूर्तींच्या आव्हानास प्रतिसाद देत फुले हारतुरे गुच्छ ऐवजी शालेय साहित्य भेट वस्तू देण्यात आल्या। या प्रसंगी क्रेनद्वारे हार घालण्यात आला। विविध प्रकारची रंगीत आतिषबाजी करून केक कापत ढोल ताशांच्या आणि साऊंड सिस्टीमच्या ठेक्यावर मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा करण्यात आला। या प्रसंगी महिलांची लक्षणीय उपस्थिती होती। यावेळी आयोजकांच्या वतीनं स्नेह भोजनाचे देखील आयोजन करण्यात आलं होतं। सदर सत्कार समारंभ साजरा करण्यासाठी शिवम सोनकांबळे व संस्थेच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले। सत्कार प्रसंगी नागरिकांची, पदाधिकाऱ्यांची व मित्र परिवारांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती। सुशीलचा ज्यावेळेस ग्रॅज्युएट झाला तेव्हा परंपरेनुसार सरवदे घराण्याची एक बैठक झाली आणि बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आला की माझे आजोबा रामजी तुकाराम सरवदे यांनी एक परंपरा आमच्या घराण्याला घालून दिलेली होती। आजोबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत कार्य केलं। आजोबा नंतर चुलते आणि वडील, त्यानंतर तिसऱ्या पिढीतला मी स्वतः की गेले 50 वर्ष आंबेडकरी चळवळीमध्ये आठवले साहेबांच्या नेतृत्वामध्ये 1989 पर्यंतची भारतीय दलित पॅंथर आणि 90 ते आज तागायत 2024 पर्यंतची रिपब्लिकन पार्टी, या 50 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी आठवले साहेबांनी मला या ठिकाणी दिलेली। जे काय आपले पहिले ध्येय उद्दिष्ट आहेत ती पहिले साध्य करून या ध्येय उद्दिष्टाच्या मागे लागून आपण सर्वांनी केलं पाहिजे। कारण सुशिक्षित युवक आज समाजामध्ये आपल्या कमी आहेत। कारण तुम्ही बघितलात युवक ज्या घडीला स्टेबल होण्याचं, कमवण्याचं साधन असतं, त्यामध्ये या चोरांनी सगळ्यांनी त्यांना त्या युवकांना दारूची सवय लावून, कुठली घाणेरडे व्यसन लावून त्या युवकाच्या 2 ते 3 पिढ्या मिलिंदनगरमधल्या बाद केलेल्या आहेत। त्याची सर्व उदाहरण सहित आमच्याकडे रेकॉर्ड आहे। पण त्या वेळेची वाट आम्ही बघत आहोत। ती वेळ आल्यावर सगळं आम्ही पूर्ण मिलिंदनगरला, संपूर्ण समाजाला दाखवून देऊ की समाजामध्ये काय काय घडलं आणि आम्ही असताना काय काय घडत आहे। आमच्या माध्यमातून किती युवक सुशिक्षित होत आहेत, रोजगार आम्ही त्यांना देत आहोत। या सर्व गोष्टी आम्ही या समाजापुढे आणत आहोत।